जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी ज्या जगावी, पडो देह माझा नमामी नमामी, पडो देह माझा नमामी नमामी. नमस्कार, माझे नाव मैथिली अशोक डांबे, इयत्ता 7वी जी पप्राशा बाहेगाव या प्रशालेत शिकते. कित्येक लढाया लढून, कित्येक बलिदाने देऊन, त्यांची आहुती वाहून शेवटी अखेरीस स्वतंत्र आपल्या पदरी पडले. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्याने कधी पारदत्य पाहिले असेल, ज्याने कधी गुलामगिरी पाहिली असेल. अरे, स्वातंत्र्याचे मूल्य शब्दात सांगता येणार नाही, इतके मोठे आहेत. आपण तर खूपच नशीबवान आहोत की आपण या स्वतंत्र भारतात जन्म घेतला आहे. या बाकीच्या अडचणी, त्या पारतंत्र्याच्या, गुलामगिरीच्या बेड्या आपल्या हातात घातल्या गेल्या नाही, याबद्दल आपण सर्वजण खूपच नशीबवान आहोत. मित्रांनो, भारत, हिंदुस्तान, इंडिया ही नावं फक्त तोंडावर जरी आली ना तरी असं रक्त सहसायला लागतं. आपली मान अभिमानाने उंचावते. जेव्हा तो तिरंगा आपल्या समोर फडकत असतो ना, तेव्हा त्या देशातील, आपल्या मनातील, प्रत्येकाच्या मनातील ती भावना, तो आदर्श पाहण्यासारखाच असतो. किसी ने खूब कहा है कि हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं. किसी ने खूब कहा है कि हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं. मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं. मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं. जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं. जो दुनिया में दिखाई दे उसे खामोशी कहते हैं. जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं. और ऐसा एक ही देश है, और ऐसा एक ही देश है जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं, जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं. आपल्या भारताला ना सोन्याची चिडिया म्हटलं जातं. का बरं? कारण आपल्या भारतासारखं समृद्ध, शेतीप्रधान, कृषीप्रधान देश दुसरा त्या काळी तरी नव्हता हो. म्हणून तर इंग्रजांना भारतातून पाऊल बाहेर टाकताना खूप त्रास झाला असावा. 1857ला चालू झालेला संग्राम, स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्य यज्ञ शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी शांत झाला. 26 जानेवारी 1950ला आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. किती छान ना. पण तुम्हाला माहिती आहे, जरी आपला भारत देश स्वतंत्र झाला असला तरी तो कोणापासून झाला? या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून नाही, पण जातीभेदांपासून तर नाहीच नाही. ते कार्य तर अजूनही चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री यांसारख्या अनेक नेत्यांनी खूप प्रयत्न केले. या समाजसेवकांनी खूप प्रयत्न केले. पण खंत याची वाटते, अजूनही आजही कार्य पूर्णत्वास गेलेले नाही. आजही हवी तशीच प्रगती, तो हवा तसा स्वप्नातला भारत, ते सुराज्य दिसत नाही. हे पूर्वी ना इनामापेक्षा विमान हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा होता. पण आता भ्रष्टाचाराशी मैत्री करून इमानदारी विसरून गेलो आपण. या सूर्याला, या भारताच्या सूर्याला आता गुन्हेगारीचं ग्रहण लागलंय. एवढंच नाही, पूर्वी पैका रुपया माहीत होता, पण आता काळा पैसा माहिती आहे. किती बदलता. पण एक गोष्ट आहे, भारत स्वतंत्र झालाय, आपल्या हातात आहे सत्ता, आपल्या हातात आहे, या भारतीयांच्या हातात आहे. मग असं का होतं? 52 सेकंद फक्त राष्ट्रगीत म्हणल्यानं कोणी राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी होत नाही ना. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला वंदे मातरम म्हणल्यानं कोणी राष्ट्रभक्त होतच असं नसतं, असं नाही ना. मग राष्ट्रभक्त होतं ते राष्ट्र उभारणीच्या भावनेने, राष्ट्रभक्त होतं ते कर्तृत्वाच्या भावनेने, राष्ट्रभक्त बनतं ते देशाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाने, राष्ट्रभक्त बनता येतं ते कर्तव्यनिष्ठतेने, राष्ट्रभक्त बनता येतं ते इमानदारीने. जरा स्वतःला प्रश्न विचारा, आपण हे सगळं केले? आपल्यामध्ये हे गुण आहेत? आणि जर नसेल तर आपण देशभक्त आहोत? हाही प्रश्न प्रत्येकाला पडायलाच हवा ना. एकटे देशभक्त आहेत जे सादतीवर लढतात, स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता ते देशाचं रक्षण करतात. एकटे देशभक्त आहेत जे महामारीच्या काळातही कर्तव्यनिष्ठ राहतात. एकटे देशभक्त आहेत जे भारत गुलामगिरीच काय, कोणत्याही गुन्ह्यात फसू नये, जाळ वाढू नये म्हणून रात्रंदिवस प्रयत्न करतात. आणि हो, आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी हे कार्यरत असणारे मी शिक्षक हे खरे देशभक्त आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, यात आपला उल्लेख का बरं होत नाही? आपण कुठे कमी पडतोय? एकदा आपल्या व्यक्तित्वावरून नजर टाकायला काय हरकत आहे? नाही, देशाचा देशभक्त म्हणून आपण दररोज स्टेटसला असतोच ना. मग जरा मनातील देशभक्ती रुजवा, मनातील देशभक्ती फुलवा. कारण ज्या दिवशी या देशाची एक युवा पिढी सुसज्ज होईल, सुज्ञ होईल, त्या दिवशी आपला भारत देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक होईल. धन्यवाद.